पिंपळगाव खांब येथे वालदेवी नदी परिसरात असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ लाकडानं भरलेली ट्रॉली घेऊन जात असताना ट्रॅक्टर उलट्या दिशेनं पलटी झाल्यानं ट्रॅक्टर चालक तरुणाचा मृत्यू झालाय. सचिन विजय बोराडे वय 35 असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. पिंपळगाव खांब येथील वालदेवी नदी परिसरात असलेल्या महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. जलशुद्धीकरण केंद्र परिसरात लाकडानं भरलेली ट्रॉली घेऊन चढावरून जात असताना ट्रॅक्टर पुढच्या दिशेनं उलटून पाठीमागे ट्रॉलीवर येऊन अचानक आदळला. काही क्षणातच ट्रॅक्टर पलटी झाल्यानं चालक सचिन याला ट्रॅक्टरवरून बाजूला खाली उतरता आलं नाही. ट्रॅक्टर आणि ट्रॉली यांच्यामध्ये अडकल्यानं सचिन याला गंभीर मार लागला. या अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी, 2 वर्षांचा मुलगा, आई वडील आणि भाऊ असा परिवार आहे. सचिन याच्या दुर्दैवी अपघाती निधनानं पिंपळगाव खांब परिसरात हळहळ व्यक्त होतीये. नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक.